धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे। पंढरपुरातील धोंडोपंत दादा मठाच्या अध्यक्षांनी हा आरोप केलेला आहे। मठाचे विश्वस्त असल्याचे भासवत कोट्यवधींचा अपहार केलेला आहे। तानाजी होळकर, बँक मॅनेजर वसंत भातलवंडेंसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तात्काळ आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। सन 2012 ते 19 या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून 1.5 कोटीचा अपहार केला आहे। त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर, अरुण बापू पाटील, संगय्या अप्पा स्वामी, वैजनाथ मारुती माने, बालाजी कोल्हे, गुंडेराव चौले, मच्छिंद्र शेळके, बाळू शेळके, अरुण ताकोने व तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलवंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर 420 प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत। तर अशा लोकांवरती मोकांतर्गत कारवाई करावी अशी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे।